नमस्कार. आतापर्यंत आपण 51व्या बालवैज्ञानिक प्रदर्शनामध्ये विद्यार्थ्यांच्या प्रतिकृती जाणून घेतल्या, त्यांच्या प्रोजेक्टबद्दल माहिती घेतली. आता आपण शिक्षकांच्या गटातून जे काही शिक्षक या ठिकाणी दाखल झालेले आहेत, राज्यस्तरीय विज्ञान प्रदर्शनामध्ये ते आपल्या प्रोजेक्टद्वारा विविध मान्यवरांचं असतील, इथे भेट देणाऱ्या व्यक्तींचं असतील, ते लक्ष वेधून घेत आहेत. असेच एक सेंद्रिय शेती या विषयावर अतिशय सुंदर अशा पद्धतीने आपण पाहू शकतो की या ठिकाणी मांडणी केलेली आहे. आपली जी पारंपरिक पिकं आहेत किंवा आपण जे कडधान्य खातो त्या सर्व कडधान्याची इत्थंभूत माहिती या ठिकाणी त्यांनी लावलेली दिसते. त्याच्यानंतर आपण ज्या रासायनिक मात्रा वापरतो पिकांवर, तर त्यांचीसुद्धा इथे अगदी युरिया असेल, सम्राट असेल, NPK असेल, कीटकनाशके असतील, त्यांचीसुद्धा मांडणी केलेली आहे. या ठिकाणी पारंपरिक गुरांचा गोठा, गाईचा गोठा, दूध काढण्याची सिस्टीम जी आहे ती त्यांनी या ठिकाणी लावलेली आहे. या ठिकाणी शेतीची जी पत आहे ती कशा पद्धतीने रासायनिक खतांमुळे ती घासरते आणि ती घसरल्यामुळे आपली जी सेंद्रिय शेती आहे पारंपरिक ती कशा पद्धतीने वाया जाते. त्यामुळे आपण थेट त्यांच्याशीच बोलणार आहोत. सचिन सोंडकर सर हे माध्यमिक गटातून त्यांनी या ठिकाणी राज्यस्तरीय विज्ञान प्रदर्शनात सहभाग घेतला. वेल्हा तालुका, जिल्हा पुणे येथून ते आलेले आहेत. सचिन सर, नमस्कार. आपल्या सेंद्रिय शेतीबद्दल, खरं तर भारत हा कृषीप्रधान देश आहे. भारताला जगामध्ये कृषी क्षेत्रात किंवा किसानांचा देश अर्थात शेतकऱ्यांचा देश म्हणून ओळखलं जातं. पण आधुनिकतेची कास धरत आज सेंद्रिय शेती कुठेतरी कमी होत चाललेली आहे आणि तोच अट्टाहास आणि तोच आपण म्हणतो की विज्ञान प्रदर्शनातून नारा त्यांनी दिलेला आहे. सोंडकर सर, काय सांगाल? नमस्ते. सेंद्रिय शेती ही काळाची गरज आहे. आपण आजपर्यंत फक्त स्लोगन ऐकलेलं आहे, परंतु प्रत्यक्षात त्याचा आपण उपयोग शेतकरी किंवा इतर जे विविध ठिकाणचे शेतकरी आहेत ते करताना दिसत नाहीत. या विज्ञान प्रदर्शनामागचा हाच हेतू आहे की सर्वांनी सेंद्रिय शेती ही केली पाहिजे. आणि ती शेती कशासाठी करायची? प्रथम तर मी सांगेल स्वतःसाठी करायची, नंतर जमिनीचा पोत सुधारण्यासाठी करायची आणि नंतर ती देशासाठी, राज्यासाठी करायची. प्रथमतः हे सांगण्यामागचं कारण असं आहे की शेती स्वतःसाठी जर केली तर ते निश्चितच ऑटोमॅटिक स्वतःसाठी करतो म्हटल्यानंतर आपण काळजी घेऊन शेती करणार आणि त्यापासून आपण चांगले उत्पादन काढणार आणि त्याचा फायदा निश्चित आपल्याला स्वतःला होणार. त्याच्याबरोबर सेंद्रिय शेती जर केली तर त्याचा जमिनीचा पोत पण सुधारणार. बरोबर, त्याचबरोबर देशासाठी पण ऑटोमॅटिक शेती होणार. स्वतःचं शेतीचं उत्पादन आपण सेंद्रिय शेतीतून काढलं तर आपण इतर लोकांनासुद्धा ते देऊ शकतो आणि त्यापासून समाज हा निरोगी बनवू शकतो, आयुष्यमान वाढवू शकतो. सेंद्रिय शेतीचे खूप फायदे आहेत, परंतु ते फायदे काळाच्या ओघात आपण विसरत चाललेलो आहोत. विज्ञानाने प्रगती केलेली आहे, परंतु त्या प्रगतीबरोबर आपलं आयुष्यमानही आपण कमी करून घेत आहोत. त्याचं उत्तम उदाहरण सांगायचं झालं तर पंजाबमध्ये एक कॅन्सरची ट्रेन चालते आणि त्याचं कारण काय आहे सर? तर वेगवेगळी पेस्टिसाईड, वेगवेगळी खतं हे जे शेतकरी वापरतो आहे रासायनिक, त्याचा हा परिणाम पाहायला मिळतो आहे. त्यामुळं त्या दृष्टीने आपण त्यातून कुठेतरी बोध घेऊन आपण महाराष्ट्राने किंवा इतर राज्याने आपण प्रगती केली पाहिजे आणि नको त्या गोष्टीकडे थोडं कमी वळलं पाहिजे आणि सेंद्रिय शेतीचा आपण कास धरली पाहिजे आणि सेंद्रिय शेतीकडून आपण वेगवेगळी पिकं, वेगवेगळी अन्नधान्य किंवा वेगवेगळी उत्पादनं काढली पाहिजेत आणि जेणेकरून त्याला समाजाला फायदा होईल यासाठी आपण प्रयत्न केला. की इथं आलेल्या विद्यार्थ्यांनी, पालकांनी एवढाच इथून एक संदेश घेऊन जावा की आपण आपल्या स्वतःसाठी जरी सेंद्रिय शेती केली तर निश्चित मोठा बदल आपल्याला पाहायला मिळेल. या ठिकाणी भरपूर विद्यार्थ्यांनी भेट दिलेली आहे आणि त्या भेटीमागं जर आपण 10,000 विद्यार्थी आले असतील तर त्यातल्या 5,000 विद्यार्थ्यांनी जरी सेंद्रिय शेती केली तरी मोठा बदल पाहायला मिळेल त्यांच्या वडिलांना सांगितल्यानंतर. आणि माझी ह्यातून हाच संदेश आहे की सर्व विद्यार्थ्यांनी प्रयत्न करावा आपल्या वडिलांना सांगायचा की आपण सेंद्रिय शेतीकडे वळलं पाहिजे, जेणेकरून आपलं आयुष्यमान सुधरल आणि चांगल्या पद्धतीचं आपल्याला अन्नधान्य मिळेल. ह्याच ह्या प्रयोगामागचा हेतू आहे आणि याचं सर्वांनी एकदम नाही पण थोड्या थोड्या प्रमाणात तरी त्याचा प्रयत्न करून त्या शेतीकडे आपण वळावं, ही माझी विनंती राहील सगळ्यांना. नक्कीच सेंद्रिय शेती ही काळाची गरज आहे, कारण आपण जे आत्ताचे जे अन्न घेतो त्या बहुसंख्य अन्नपदार्थांमध्ये हे केमिकल यूज केलेलं असतं आणि त्या रासायनिक मात्रा जास्त दिल्यामुळे आपल्या शरीरावर वेगवेगळे कॅन्सरसारख्या म्हणजे अतिशय घातक आजारांचं सुद्धा आपण आपल्या शरीरामध्ये स्वतःहून ते लावून घेतो आहोत, असंच सरांचं म्हणणं आहे. आणि त्यांनी एक सुंदर वाक्य सांगितलं की 10,000 विद्यार्थ्यांमधून जर 1,000 विद्यार्थ्यांनी जरी याचा बोध घेतला,
शेकडो विद्यार्थ्यांनी जरी बोध घेतला तरीसुद्धा हा प्रयोग सफल झाला. निश्चितच मानवी कल्याणासाठी विज्ञान आहे, मानवी रक्षणासाठी विज्ञान आहे. त्याचा वापर हा सकारात्मक पद्धतीने झाला पाहिजे. सेंद्रिय शेती आपण केली पाहिजे. सेंद्रिय शेती काळाची गरज हाच नारा या विज्ञान प्रदर्शनातून सोंडकर सरांनी दिला आहे. आपण सर्वांनी तो नारा आपल्या आयुष्यामध्ये जोपासूया आणि भारत हा सुजलाम सुफलाम आहे, त्याला अधिक सुजलाम सुफलाम सेंद्रिय शेतीच्या माध्यमातून करूया, हाच या ठिकाणी संकल्प घेऊया. मी तुर्तास थांबतो. आपण आहोत 51व्या राज्यस्तरीय विज्ञान प्रदर्शन सावंतवाडीच्या जिमखाना मैदानावर.